धडा चौथा. पक्की मैत्री. प्रश्न पहिला. एका वाक्यात उत्तरे लिहा. प्रश्न अ. रोहनने आंब्याची कोय कोठे टाकली? उत्तर. रोहनने आंब्याची कोय शेतातील मातीत टाकली. प्रश्न आ. आंब्याच्या कोयीला कोंब केव्हा फुटला? उत्तर. पावसाळा सुरू झाल्यावर आंब्याच्या कोयीला कोंब फुटला. प्रश्न इ. रोहनला कोणी हाक मारली? उत्तर. रोहनला रोपाने हाक मारली. प्रश्न इ. रोहन आणि त्याच्या मित्रांना रोप काय देणार आहे? उत्तर. रोहन आणि त्याच्या मित्रांना रोप सावली व फळे देणार आहे. प्रश्न दुसरा. कोण म्हणाले? अ. तूच हाक मारलीस का मला? उत्तर. रोहनने रोपाला विचारले. प्रश्न आ. मला तुझ्यासोबत मोठं व्हायचंय रे. उत्तर. रोप रोहनला म्हणाला. प्रश्न इ. तुला माझी काळजी घ्यावी लागेल. उत्तर. रोप रोहनला म्हणाला. प्रश्न इ. आपण सगळे मिळून मज्जा करू. उत्तर. रोहन रोपाला म्हणाला. विचार करा व सांगा. प्रश्न पहिला. रोहनच्या जागी तुम्ही असता तर रोपाची काळजी कशी घेतली असती ते सांगा. उत्तर. मी जर रोहनच्या जागी असतो तर रोपाला नियमित पाणी घातले असते, कुंपण घातले असते आणि त्याची काळजी घेतली असती. मुलांनो, तुम्ही इथे तुमच्या मनाप्रमाणे उत्तर लिहू शकता. तुम्ही कशा प्रकारे काळजी घेऊ शकता ते तुम्ही नक्की एखाद दोन ओळ तरी या उत्तरामध्ये ऍड करा. प्रश्न दुसरा. झाडाची वाढ होण्यासाठी कोणकोणत्या गोष्टींची आवश्यकता असते ते सांगा. उत्तर. झाडाची वाढ होण्यासाठी पाणी, सूर्यप्रकाश, हवा, सुपीक माती, खत आणि संरक्षण या गोष्टींची आवश्यकता असते. ओळखा पाहू. हिरवा पिवळा रंग माझा, म्हणतात मला फळांचा राजा. कोण आहे फळांचा राजा? आंबा. बाहेरून काटेरी, आतून गरे. ओळखा पाहू. कोण बरे? याचं उत्तर काय आहे मुलांनो? फणस. मी आहे लहान पण गुच्छाने राहतो. हिरवा किंवा काळा, आंबट गोड लागतो. कोण आहे असं? द्राक्षे. आपण पाहतो की नाही आपल्याला द्राक्षे कसे मिळतात, आपल्याला अंगूर कसे मिळतात? हिरवे किंवा काळे. लिहिते होऊया. प्रश्न पहिला. पुढील फळांच्या बियांची नावे सांगा. अ. काजू. काजूच्या बियांना आपण काय म्हणतो? बी. आंबा. कोय. फणस. घरातील. चिंच. बी. प्रश्न दुसरा. गोष्ट किंवा कथा पूर्ण करा. योग्य शीर्षक द्या. तर आपण शीर्षक काय देणार आहोत मुलांनो? शीर्षक आहे आपलं वाचनाची गोडी. आज बाईंनी सर्व विद्यार्थ्यांना वर्गातील वाचन कट्ट्यावरील पुस्तकांचे वाचन करायला सांगितले. सर्वजण आपापल्या आवडीची पुस्तके वाचू लागले. बाई आवडीने मुलांशी वाचलेल्या पुस्तकांविषयी बोलू लागल्या. पुढे पुढे काय मग? ते आपल्याला लिहायचे आहे. मुलांनो, या उत्तरामध्ये सुद्धा तुम्हाला तुमच्या काही ओळी ऍड करायच्या आहेत ज्या तुम्हाला वाटतात. तर चला आपण उत्तर वाचूया. मुलांनी पुस्तकातील गोष्टी, कविता आणि माहिती सर्वांना सांगितली. बाईंनी त्यांच्या शंका दूर केल्या व चांगले वाचन करणाऱ्या विद्यार्थ्यांचे कौतुक केले. सर्वांनी रोज थोडा वेळ पुस्तके वाचण्याचा संकल्प केला. त्यामुळे मुलांना वाचनाची आवड निर्माण झाली आणि त्यांचे ज्ञान वाढले.
इथे तुम्ही असे पण लिहू शकता, आम्ही विविध प्रकारची नवीन नवीन माहिती मिळवली. बोध. या गोष्टीमधून आपल्याला काय बोध मिळतो? पुस्तके हे ज्ञानाचे भांडार आहे. नियमित वाचन केल्याने ज्ञान आणि विचारशक्ती वाढते. वाढते की नाही मुलांनो? जर तुम्ही नियमितपणे अभ्यास केला तर तुमच्या बुद्धीमध्ये वाढ होते की नाही? तुमच्या ज्ञानामध्ये वाढ होते का नाही? नक्कीच होते. आपल्याला अभ्यास केल्यामुळे, वाचन केल्यामुळे नवनवीन गोष्टींची माहिती मिळते. त्याच्यामुळे आपण काय केलं पाहिजे? अभ्यास पण केला पाहिजे आणि इतर गोष्टींची पुस्तके सुद्धा वाचली पाहिजे. तर मुलांनो, आता आपण भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तुम्हाला कोणतं लेसन हार्ड जात असेल, समजत नसेल तर मला नक्की कमेंट करून सांगा. मी त्या लेसनवर नक्की व्हिडिओ बनवेल. तोपर्यंत स्वतःची काळजी घ्या.